श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री उदय प्रधान राहणार डोंबिवली यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. उदयदादा सांगतात, श्रीराम. काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीला श्रींनी अनुग्रह देऊन कृपांकित केले. पुढे ती मला रोज व्हॉट्सअपद्वारे श्रींची प्रवचने पाठवू लागली. ती दिव्य व आपल्या प्रश्नांची सहज सोप्या शब्दात उत्तरे देणारी प्रवचने वाचून माझ्या मनाला शांतता लाभू लागली. तदनंतर काही महिन्यांनी मला ती गोंदवले येथे श्रींच्या दर्शनासाठी घेऊन गेली व तेथे श्रींनी मला देखील अनुग्रह देऊन आपलेसे केले. प्रवचने वाचणे चालूच होते. त्यात सुनीलदादांच्या नामावतार या व्हॉट्सअप ग्रुपवर रोज रात्री 10:30 वाजता जप करायची सवय लागून दुग्ध शर्करा योग निर्माण झाला व मला पुन्हा गोंदवले येथे श्रींच्या दर्शनाला जायची तीव्र इच्छा निर्माण झाली. पुढे 25 डिसेंबर 2025 रोजी अचानक ध्यानीमनी नसताना तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर येथे साडूभाईंबरोबर जाण्याचा योग आला आणि श्रींच्या भेटीची आस अधिकच तीव्र झाली. एवढ्या जवळ आलोच आहोत तर गोंदवले येथे जाऊ असे सहज बोलता बोलता म्हणालो आणि सर्वजण तयार झाले व दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी श्री मला गोंदवले येथे घेऊन गेले. श्रींच्या या प्रेमाने माझा कंठ दाटून आला. खूप दिवसांनी माहेरी आलेल्या मुलीसारखी माझी अवस्था झाली. श्रींना डोळे भरून पाहिले तेव्हाच माझ्या मनाचे समाधान झाले. असो. नंतर तेथे समाधी मंदिर, थोरले राम मंदिर, धाकटे राम मंदिर वगैरे दर्शन करून महाप्रसाद घेऊन निघणार तेवढ्यात का कोणास ठाऊक, पण मला श्री सुनीलदादांसाठी श्रींचे तीर्थ घेऊन जाण्याची अतिशय तीव्र प्रेरणा झाली. म्हणून मी दादांना फोन करून तसे कळवले व त्यांच्यासाठी बाटलीत तीर्थ भरून घेतले. आता प्रश्न असा आहे की दादांसाठी तीर्थ घेऊन जाण्याची अतिशय तीव्र प्रेरणा मला का बरं झाले असावी? तर दादांची तब्येत सध्या बरी नसल्याने त्यांच्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या श्रींनी माझ्यामार्फत त्यांना तीर्थ पाठविण्याची व्यवस्था केली होती. दादांची तब्येत बरी नसल्याचे मला अजिबात माहीत नव्हते. ते मला माझ्या बहिणीकडून नंतर कळले. दादांवर असलेल्या श्रींच्या या प्रेमाने, ममतेने, वात्सल्याने मी अतिशय भारावून गेलो. सद्गुरू माऊली आपल्या लेकरांची किती काळजी घेतात या जाणीवेने मला गहिवरून आले. आणखी काय सांगू, शब्द अपुरे पडतात हो. श्रीराम समर्थ. साधक हो, श्री म्हणतात ना, माझ्यातील प्रेम काढून टाकले तर मग मी नाहीच. किती खरे आहे हे. अहो यच्चयावत जीवमात्रांवर प्रेम करतात होते. त्यातल्या त्यात तो जीव जर नामधारक असेल तर विचारूच नका. उदयदादांना गोंदवले येथे जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर त्यांच्या ध्यानीमनी नसताना माऊलीने ती लीलया पुरवली व आपल्या मातृहृदयाचा अनुभव दिला. व नंतर सुनीलदादांना बरे नसल्याने वात्सल्यमूर्ती श्रींनी मोठ्या ममतेने त्यांच्यासाठी उदयदादांच्या हस्ते चरणतीर्थ पाठवून त्यांचे सुनीलदादांवर किती प्रेम आहे हेच दाखवून दिले. म्हणूनच सुनीलदादा नेहमी सांगतात, काहीही करू नका, अगदी साधन देखील, पण श्रींवर मनापासून प्रेम करा. अहो असे सुनीलदादांसारखे प्रेम केल्यावर ती माऊली भुलणार नाही का सांगा? ते प्रेमाचा पुतळा आहेत हो. त्या प्रेमापोटीच तर ते आपल्या भक्तांचे भवभय दूर करून त्यांची जन्ममरणाच्या दुस्तर संकटातून मुक्तता करतात. ईश्वराच्या, सद्गुरूंच्या अंतःकरणातील हाच प्रेमाचा ओलावा अतिशय सुंदर शब्दात वर्णन करताना संत चोखामेळा लिहितात. अवघा प्रेमाचा पुतळा, विठ्ठल पहा उघडा डोळा, जन्ममरणाची येर झारी, तुटे भवभय निर्धारी, ऐसा प्रताप आगळा, गायनाचे चोखामेळा. श्रीराम समर्थ. साधक हो,
आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.